एका मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया। शिवसेनेचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत। वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। उपमुख्यमंत्रीपद शिंदे यांनी घ्यावं यासाठी सर्व आमदार एकत्र गेलेले आहेत। पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न आमदार करत आहेत। उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके, आशिष जयस्वाल आणि इतर आमदार देखील उपस्थित असल्याची माहिती आहे। तर मोठी आणि महत्त्वाची अपडेट या क्षणाला आपण पाहतोय। अवघे काही तास राहिलेले आहेत तरी मात्र एकनाथ शिंदे यांची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाहीये। संजय शिरसाट यांचं वक्तव्य जर पाहिलं तर ते वेगळं आहे। उदय सामंत यांनी म्हटलंय की अवघ्या काही तासामध्ये शिंदे हे भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि यासाठी सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर अपडेट आणि माहिती जाणून घेण्यासाठी शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांची भूमिका नेमकी काय आहे? एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही याबाबत शिवसेनेच्या नेत्यांमध्येच एक वाक्यता नाहीये। उदय सामंत म्हणतायत की 1 ते 1.5 तासामध्ये शिंदे भूमिका जाहीर करणार आहेत, तर दुसरीकडे संजय शिरसाट म्हणतायत की ते शपथ घेतील। काय नेमकं या क्षणाला वर्षा निवासस्थानावरती घडतंय? सविस्तर तेजस, मी आता वर्षा निवासस्थानी आहे। महाराष्ट्र राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षास्थानाच्या समोर जे आहे मी निवासस्थानाच्या समोर मी आहे। नेमकं शिवसेनेमध्ये चाललंय तरी काय आणि महायुतीमधला हा हाय व्होल्टेज ड्रामा म्हणावा लागेल अशी वेळ जी आहे ती आलेली आहे। अवघे 2 ते 3 तास राहिले शपथविधी सोहळ्यासाठी महायुतीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा हे सगळे दिल्लीवरनं निघण्यासाठी जे आहेत त्यांच्या तयाऱ्या ज्या आहेत त्या दिल्लीमधून सुरू झालेल्या आहेत। मात्र नेमकं महाराष्ट्रामध्ये सुरू काय आहे, शिवसेनेमध्ये सुरू काय आहे असा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला आहे। कारण की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद घेणार नाहीत अशा पद्धतीने कुठेतरी चर्चा जी आहे ती आता रंगू लागलेली आहे। आत्ताच जी आहे शिवसेनेचे सर्व आमदार जे आहेत, नेते जे आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी समजा उपमुख्यमंत्रीपद नाही घेतलं तर आम्ही देखील कोणीच घेणार नाही। याचा हा अर्थ स्पष्ट होतो की एकनाथ शिंदे हे अजूनही उपमुख्यमंत्रीपद घेण्यासाठी तयार नाही आहेत। सूत्रांकडून जी माहिती मिळत होती त्यानुसार ते उपमुख्यमंत्रीपद घेणार असं कळत होतं। मात्र राजभवनावर जेव्हा आपण संपर्क केला आपल्या सूत्रांकडे, तिथनं कळत आहे की त्यांच्या नावाचं पत्र जे आहे त्यांच्या पक्षाकडनं आलेलं आहे। पण मग नेमकं चाललंय काय शिवसेनेमध्ये असं खूप मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत आहे। आत्ताच्या सध्याच्या स्थितीत पाहायला गेलं तर शिवसेनेचे 10 ते 12 आमदार जे आहेत वर्षा निवासस्थानी गेलेले आहेत एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांना हा प्रस्ताव मांडण्यासाठी की तुमची खरंच या मंत्रिमंडळामध्ये गरज आहे, तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही पक्षप्रमुख आहात आणि तुमचं जे आहे महायुतीमधनं उपमुख्यमंत्रीपदी राहणं अत्यंत गरजेचं आहे हे पटवून देण्याचं काम, ही मनधरणी करण्याचं काम जे आहे शिवसेनेचे सर्व आमदार आता वर्षा निवासस्थानी करताना दिसून येत आहेत। मात्र अद्याप जे आहेत एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सीएमओ डिपार्टमेंटकडनं असेल किंवा त्यांच्या पीआर डिपार्टमेंटकडनं असेल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती जी आहे ती उपमुख्यमंत्री पद घेतील की नाही घेतील याबद्दल स्पष्ट झालेली नाही आहे। 10 ते 12 दिवस झालेले आहेत महायुतीला कौल दिलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने, पण मात्र आता महायुतीमध्ये एकतर अंतर्गत भेद गृह खात्यावरनं किंवा मग एकनाथ शिंदे यांना यांच्या मनात आणि डोक्यात आहे तरी काय आणि काय एवढा विलंब होत आहे निर्णय जाहीर करण्यासाठी उपमुख्यमंत्री पदाचा? तेजस, अगदी शुभम, हाय व्होल्टेज सस्पेन्स पाहायला मिळतोय। अवघे काही तास शिल्लक असताना शिंदेची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाहीये। सर्व आमदार हे वर्षा निवासस्थानी आहेत। किती वेळ बैठक सुरू झालेली आहे, अजून किती वेळ बाकी आहे, त्यानंतर प्रसार माध्यमांजवळ काय नेमकी भूमिका जाहीर करणार आहेत, याला साधारणतः अवधी किती लागेल? अर्थातच 10 ते 15 मिनिटं जे आहेत झालेले आहेत। 1:30 वाजताच्या सुमारास 1:30च्या नंतर सर्व आमदार जे आहेत ते एकत्रितरित्या जे आहे आत गेलेले आहेत। दीपक केसरकर हे देखील आता काही वेळ आधीच पोहोचलेले आहेत आतमध्ये। त्यामुळे सगळे आमदार आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत वर्षा निवासस्थानी आहेत। त्यांच्यासोबत बैठक सुरू आहे, बोलणं सुरू आहे, मनधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो सगळ्या आमदारांकडून होत आहे। त्यामुळे अवघ्या काही तासानंतर शिंदे यांची भूमिका आपल्याला समोर येईल। शिंदे काय नेमकी भूमिका घेत आहेत हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या बातमी संदर्भातले वेळोवेळी अपडेट आपल्याकडून जाणून घेऊ।